फायनरी, सैराट व न्यूड या मराठी चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार अभिनय कौशल्यानं अभिनेत्री छाया कदम यांनी प्रेक्षकांमध्ये आपली भुरळ पाडली आहे. पण याशिवाय छाया कदम आता हे नाव बॉलिवूडमध्येही झळकताना दिसतंय. छाया कदम यांचे लापता लेडीज, मडगाव एक्सप्रेस सारखे आगळे वेगळे चित्रपट प्रत्येकालाच भुरळ पाडत आहेत आणि गाजत सुद्धा आहेत. इतकंच नाही तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही त्यांना काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. त्या चित्रपटांमध्ये फार क्वचितच दिसतात, पण जेव्हाही त्या रुपेरी पडद्यावर दिसतात तेव्हा त्यांच्या कामाचा दबदबा पाहायला मिळतो. भूमिका कुठलीही असो, त्या आपला वेगळा ठसा हा रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटवतात. छाया कदम यांनी आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आहे. हा एक असा महोत्सव आहे जिथे चित्रपट विश्वात काम करणारे जगभरातले मातब्बर आणि दिग्गज कलाकार हमखास उपस्थित असतात. त्यांनी कान्समधला खास फोटो सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केला असून मनाला समाधान मिळाले असं कॅप्शनही दिलं आहे. जेव्हा त्या आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरासमोर उभ्या राहिल्या होत्या तेव्हा त्यांना खूप भरून आलं होतं. पण आज छाया कदम याच अभिनयाच्या जोरावर इथवर यशस्वी प्रवास करत पोहोचल्या आहेत. आजच्या घडीला कान्स सारख्या चित्रपट महोत्सवाला छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनं उपस्थिती लावणं हे नक्कीच अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की दूरदर्शनला एका शॉर्ट फिल्मसाठी कलाकार शोधतायत. तर मी म्हटलं ओके. शरण बिराजदार त्या डिरेक्टरचं नाव होतं. त्यांना जाऊन भेट. आणि मी म्हटलं ओके. आणि ते असतं ना की अरे आपण जाऊन भेटलं की आपल्याला कदाचित काम मिळेल. मी जाऊन त्यांना भेटले आणि त्यांचं असं झालं की त्यांनी गप्पा मारल्या आणि मग सांगितलं अरे आमचं ना कास्टिंग झालं आहे, पण मग एक असिस्टंट हवी आहे. सो तू एडी म्हणून काम करशील का? आणि मला असं झालं ना चायला मी इथे अभिनयासाठी आले आणि असिस्टंट विचारतात. पण ना मला ज्यांनी पाठवलं होतं ना तिथे त्यांनी मला सांगितलं की छाया जॉईन तर हो, कुठून काय काय काम मिळेल नाही सांगताय, तू जॉईन हो ना, ओळखी होतील, ओळखी वाढतील. मी म्हटलं मग मी पण विचार केला ठीक आहे, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करूया, म्हणून मी जॉईन झाले. पण मला वाटतं ना फर्स्ट एडी म्हणजे तुम्हाला तसं काही कुणाला काही शिकवायचंही नसतं आणि शिकायचंही नसतं. तिथे फक्त हे उचलून तिथे ठेव, ते उचलून तिथे ठेव, मग तिचे कपडे आण, हे एवढंच होतं आणि मी तेच करत होते. आणि मी गेले ते ना बारामतीला शूटिंग होतं त्या शॉर्ट फिल्मचं. फाट्याचं पाणी ह्या नावाची शॉर्ट फिल्म होती आणि मी ते असिस्ट केलं. पण होतं ना जे तुमच्या वाट्याला आहे ना ते कुणीच नाही हिरावून घेऊ शकत. ते शूट चालू होतं आणि बरोबर ज्या रोलसाठी मी भेटायला गेले होते सरांना, आता मी त्या नाव नाही घेत त्या कलाकारांचं, आणि बरोबर आहे ना त्या ॲक्ट्रेसचे सीन सुरू होणार होते. आदल्या दिवशी त्यांना फोन आला की त्या येत नाही आहेत. त्यांचं काहीतरी कुणाचं फॅमिलीत लग्न होतं, काय होतं, त्यामुळे त्या नाही येत आहे. मग सगळ्यांचा नाईलाज झाला, आता करायचं काय? मग आयत्या वेळी मला कॅमेरासमोर उभं केलं होतं आणि मी फर्स्ट टाईम कॅमेरा असा फेस केला होता. फाट्याचं पाणी. माझ्याबरोबर अरुण नलावडे होते. अरुण नलावडेंच्या बायकोचा रोल मी केला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.